डॉट बॉलची सांगतच झाली. सुरुवात चांगली राहिली संजय इलेव्हन भातान संघाची. 9 धावा धावा फलकावरती आणि जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 6 धावसंख्येची गरज आहे. 9 चेंडू 6 पाहिजेत. फुल टॉस. ओ क्लासिकल ड्राइव्ह केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषा पलीकडे चौकार. त्याच्या मदतीने धावसंख्येत बदल. धावसंख्या 13 धावा धावफलक्यावरती. त्यामुळे उर्वरित चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ट्रेसिंग हा स्पर्धेचा नियम. त्यामुळे एक कोणता तरी संघ आता कोणता तरी भातान संघ फायनलला जाणार. हो यावेळेस मात्र मोठा फटका लगावत सामना फिनिश करण्याचा प्रयत्न होता. थोडीशी प्रतीक्षा अजूनही करावी लागेल संजय इलेव्हन भातान संघाला. डॉट बॉल आणि फलंदाज बाद. ऋतिक भोईर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा अजून पाहिजे जिंकण्यासाठी. मोठा स्ट्रोक कन्वर्ट करत फटका संपवण्याचा सामना संपवण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथे फलंदाज मात्र बाद झालाय. ऋतिक सेन्सिबल क्रिकेट खेळूनही सामना जिंकू शकतात. मोठा फटकाच मारलाय अनोख्या स्टाईलनं. दोन्ही स्टाईलनं सामना संपवलाय आणि थेट फायनल मध्ये पोहोचणारा पहिला संघ आपल्याला मिळाला. संजय इलेव्हन भातान संघ. अभिनंदन. चला लगेच सामना ऑन करा. चला अभिनंदन संजय इलेव्हन भातान संघ. नारपोली संघ 12वा खेळाडू येऊ द्या. दोन्ही नारपोलीचे संघ आहेत. 12वा प्लेयर येऊ द्या. जंगल ज्वाला परी मराठा पर्वत श्रेष्ठ उठला रे. या वनव्याच्या अडदांड गतीला आता अडसर कुठला रे. वनवा पेटलाय. मैदान राहिले नाहीये, ते रणांगण बनलाय.
क्रिकेट आणि क्रिकेटासोबत आपण पाहतो जीवनाची एक वेगळी नाळ जोडली गेली आहे. आज आपण सगळ्यांनी भरपूर मेहनत केली. मग आपल्या आपण पाहतो जे आयोजक प्रवर्ग आहेत ज्यामध्ये आवर्जून आम्ही नावं घेऊ ज्यांनी आज आपण पाहतो की स्वप्न पाहिलं आणि आज त्यांची स्वप्नपूर्ती झालेली आहे. ते म्हणतात ना एक छोटंसं रोपटं लावणं आणि मग त्याचाच आधारवड बनणं यामध्ये भरपूर कालखंड जातो, भरपूर मेहनत जाते. आज आपण जर विचार केला तर नक्कीच आपण आयोजकांचं विशेष कौतुक केलं पाहिजे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा फातान, मग आमचे नितेश दादा भोईर असतील, आमचे विजय दादा ठाकूर असतील, आमचे मित्र साईनाथ पाटील असतील, निलेश जुमारे असतील, रमेश भोईर, ज्ञानेश्वर सते, अजित गायकर असतील, त्यांच्या समवेत विशाल भोईर असतील, योगेश जुमारे असतील, सुधीर चिखलेकर, अमन भोईर, अनिकेत भोईर, गणेश जुमारे, मोरेश्वर भोईर, वैभव ठाकूर, भानुदास भोईर, रविराज ठाकूर, प्रकाश ठाकूर आणि आदित्य जुमारे समवेत भास्कर मुकादम, विवेक खाणे या सगळ्यांचा समावेश आहे. आज ही स्पर्धा जी आहे ती संपन्न होती आहे ही त्यांच्या मी म्हणेन की मेहनतीनं होती आहे, त्यांच्या चिकाटीनं होती, त्यांच्या जिद्दीनं होती आहे, त्यांनी पाहिलेल्या अगदी स्वप्नांना होती आहे आणि त्यांच्या यशाची गाथा गायली जाते आहे. अर्थातच या क्रिकेटच्या आपण पाहतोय आज आपल्याला एक भव्य अशी स्पर्धा इथे पाहायला मिळते आहे. दर्जेदार अशी स्पर्धा दरम्यानचा सामना नारपोली वर्सेस नारपोली. एक विनंती दोन्ही संघांना राहील, मैत्रीपूर्ण लढत झाली पाहिजे. मैदानाच्या आजूबाजूचा काहीसा जो पार्श्वभूमीचा भाग आहे तो वगळून आपण क्रिकेट खेळूया, कारण मागील काही घडामोडी तुम्हा सगळ्यांना परिचयाच्या आहेत, त्या न उलगडलेल्या बऱ्याच राहतील. माचकडे आपण जाऊयात पुनश्च मैदानाच्या आतमध्ये. सामना सुरू, नारपोली वर्सेस नारपोली, एन वर्सेस एन. एकाच गावातील दोन संघ गावची अस्मिता जपण्यासाठी एकमेकांच्या विरोधात लढाई. पहिला बॉल गोलंदाजीसाठी सज्ज, गोलंदाज दिनेश पाटील, इमर्जिंग स्टार. आणि पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय क्लेम जो आहे तो DRS वापरण्याचा जरूर बॅटिंग टीम्स आपल्याला पाहायला मिळतोय. वाईड साठी रिव्ह्यूची मागणी केली आहे. ओव्हर द विकेटने गोलंदाजी होत होती. स्टेपिंग मध्ये कुठला अडथळा नाहीये. जम्प परफेक्ट आहे. पाय देखील आपण पाहतोय मागे. लँडिंग वाईड लाईन आणि आपण पाहतोय परफेक्टली जो ऑनफिल्ड पंचांचा निर्णय तो निर्णय आपण पाहतोय इथे गृहीत धरला जाईल असं तिसरे पंच सांगतायत, कारण तेही त्यांच्याच निर्णयाशी सहमत आहेत. कोणताही फेरबदल नाहीये. अनाथवान याही वेळेला आपण पाहतोय यॉर्करची लेंथ वापरायचा प्रयत्न आहे नारपोली संघाच्या वतीनं. पहिला गोलंदाज दिनेश पाटील, इमर्जिंग स्टार आहे. व्यावसायिक गटामध्ये खुल्या गटामध्ये वर्णी लागलेला खेळाडू आहे. कित्येक मैदानं गाजवली आहेत, कित्येक मैदानामध्ये ऍज अ आयकॉन म्हणून खेळलेला आहे. आणि आज आपण पाहतोय विरोधात खेळतोय रोहन म्हस्करच्या. 2 चेंडू लगातार डॉट आलेत. फुल टॉस लेनचा बॉल, बॉलर्स बॅक, डायरेक्ट हिट, नास्ट्राइक एंडला विकेट. बॅटर बाद, धक्का बसेल, अभिषेक मोरे सराव संपेल. महत्वाची विकेट मिळाली आहे यंगस्टार नारपोलीला.
तिकडे नितेशनं अप्रतिम स्वतःला आपण पाहिलं तर पहिल्यांदा स्वतःला झोकवून दिलं, जंप लगावली, बॅलन्स ठेवला बॉडीचा. बॅटरचा शॉट देखील चांगला होता. हाल्फ हेलिकॉप्टर गोपनीचा आपण पाहतोय हेलिकॉप्टर लुक दिला होता. ताकद थोडी कमी पडली आहे. त्यानंतर उंच उडी, स्वतःला सावरलंय, भरपूर चांगला झेल. एक सुवर्ण संधी आहे. विकेट हॅट्रिक असेल, षटकारांची हॅट्रिक असेल, यासाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि पारितोषिकाचं वितरण दीपकजी पाटील, जगदीशजी गायकर आणि आकाशजी मस्कर साहेब यांच्या वतीनं केलं जाईल. या त्रिमूर्तीच्या माध्यमातून केलं जाईल. क्या बात आहे. विकेट हॅट्रिक असेल, षटकार हॅट्रिक असेल, बोथ टीम साठी, कारण एकाच पॅनलचे सगळे चेहरे आहेत. मग मैदानामध्ये इनबिल्टला जे ते म्हटलं तरी चालेल आणि व्यासपीठावरती मान्यवर म्हटले तरी चालेल. अभिजित मोरे आणि आता अभिषेक मोरे. सेकंडला आपण पाहतोय बॅटर आहेत तर सध्या नरेंद्र मस्कर पहिल्यांदा सामना करतील. ओव्हर क्रमांक 1 मध्ये शेवटचा बॉल या षटकातून दिनेशचा. सेकंडला बलंदाज तयार आहे. यावेळेचा बॉल चांगला वेग होता बॉल मध्ये. वॉट अ बॉलिंग, इकॉनॉमिकल फिगर गोलंदाजी, फक्त 1 धाव आणि 2 विकेट या षटकातून आपण बघितल्यात यंगस्टर नारपोलीसाठी. जबरदस्त गोलंदाजी आवडले असेल तर मित्रांनो टाळा व्हायला हरकत नाही या दिनेशसाठी. यंगस्टर नारपोलीचा हा सितारा बरीचशी वर्ष आपण जर पाहिली तर टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहतो या खेळाडूचा डंका वाजतो. रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील या खेळाडूंना आपण पाहतो आपल्या नावाची छाप उमटवली आहे आणि नारपोलीचं टेनिस क्रिकेट सध्या हायलाइट करतोय. दिनेशला आपण जरूर ऑन स्क्रीन पाहतो. आता इथून नितेशला थोड्या सूचना कानमंत्र दिले जातात त्याच्या माध्यमातून, कारण दुसऱ्या षटकासाठी त्याचा वापर आता ऍज अ कॅप्टन म्हणून तो करणार आहे. नितेश पाटील ओव्हर क्रमांक 2 मध्ये फिल्डिंग भरपूर चांगली केली या खेळाडूंना. आता इथून त्याला संधी आहे गोलंदाजीमध्ये स्वतःला प्रूव्ह करण्याची. यावेळेचा बॉल भरपूर लांब, जाईल की नाही याची चर्चा. फिल्डरला बीट आणि बॉल दिनेश कडून मात्र जरूर जाईल सीमा पल्ल्याड. षटकार. चांगला प्रयत्न होता बट प्रयत्नांना यश नाही आणि अभिषेक मोरेला आता इथून आपण पाहतोय 6 रन मिळतात. टीम यावेळेला एकूण इन्क्लुडिंग स्कोर आपण पाहतोय 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 7ला 2 विकेट आहेत. बॅटिंग आपण पाहतोय यावेळेला नारपोलीची. एका बाजूला आपण पाहतोय तो म्हणजेच मसुबा 11 जन्मान नारपोली आणि दुसऱ्या बाजूला यंगस्टर नारपोली. यावेळेचा बॉल ओ फ्लॅट मिड विकेटला, फिल्डरच्या डोक्यावरतून सरळ जाऊन अगदी फ्लेक्स वरती, फ्लेक्सी षटकार. आता इथून आपण जर विचार केला हॅट्रिक जर आली षटकारांची तर 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल खेळाडूला. क्या बात आहे. अभिषेक मोरे आता इथून आपण पाहतोय सध्या नक्कीच ऑन स्ट्राईक असणार आहे. 2 बॉलला 2 सलग त्यानं रो मध्ये षटकार ठोकलेले आहेत आणि चांगल्या कॅलिबरचा खेळाडू आहे. कित्येक मैदान देखील गाजवलेले आहेत त्या खेळाडूंना आणि आता सुद्धा आपल्याला नक्कीच स्ट्राईक पाहायला मिळतो. टोटलला 13ला 2 पडलेत. ओव्हर क्रमांक 2 चे आता आपण पाहतोय शेवटचे 4 बॉल शिल्लक आहे. 2 बॉल झालेले आहेत. 2ला 2 षटकार देखील आलेले आहेत. अभिषेक मोरेनं 3 मध्ये 13 दिलात आपल्या संघासाठी. जवळपास 430चा स्ट्राईक रेट या खेळाडूचा सध्या आपल्याला पाहायला मिळतोय आणि चांगल्या रीतीनं बॅटिंग देखील आपल्या संघासाठी. चांगला मी म्हणेन की स्टार्ट आहे खेळाडूचा. चांगले फटकेबाजी सातत्यानं दाखवले यंगस्टर नारपोलीसाठी आणि आता सुरुवातीला आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 1च धाव आली होती. इथून मात्र डाव सावरायचा आहे या हेतून या उद्देशानं आपण पाहतो त्याला बॅटिंग करत असताना इंटेन्शन हाच आहे की इथून जेवढे मोठे फटके येतील ते आपल्यासाठी इम्पॅक्ट टाकणारे असतील, आपल्याला एक चांगल्या सन्मानजनक स्थितीमध्ये उभं करण्यासाठी असेल आणि स्वतःसोबत संघालाही तो उभारतोय.
2 बॉलला 2 आलेत. हॅट्रिकचा तिसरा येणार का? हो, यावेळेचा बॉल कॅचची चान्स आहे. सेकंड स्लिपला कोणतीही चुकी नाही या. विकेट डाऊन. बॅटर बाद, कॅप्टन न पकडला झेल आणि फलंदाज अभिषेक मोरेचा डाव संपुष्टात आलाय. फलंदाज बाद. तन्मय 11 जनमान मसोबा नारपोली संघ मैदानामध्ये बॅटिंग करत असताना आता त्यांची विकेट पडलेली आहे. नरेशजी मुने जे पुरस्कर्तेत या संघाचे जाताडेचे आणि अगदी आपण पाहतो आज सामना मैदानामध्ये यंगस्टार नारपोलीचे 12th मॅन आमच्या सोबत आहेत. जय मस्कर आणि त्यांचे मामाश्री आता आपण पाहतो ऑपोजिट टीम मध्ये आर्यन पाटील सध्या आपल्याला पाहायला मिळतील बॅटिंग करत असताना. क्रिकेटचं नाव आहे, क्रिकेटचं गाव आहे, क्रिकेटची कहाणी आहे, क्रिकेटची स्थिती आहे. क्रिकेटमध्ये मग समोर कोणी असू दे, बाप को भी नहीं छोड़ने का, सीधी बात, नो बकवास. आणि तेच पाहायला मिळतंय. एक सामना आम्ही बघितला होता, विश्वास पाटील वर्सेस आदिनाथ पाटील आणि मायलेकाची लढाई. त्यावेळेला सांगितलं विश्वास पाटीलनी, आधीला एवढंच सांगेन ऍज अ कॅप्टन, तो देखील समोरच्या टीमचा कॅप्टन आहे. क्रिकेटमध्ये कोणाला सोडायचं नाही, बाप को भी नहीं छोड़ने का. आणि आता आपण पाहतोय अगदी ही लढाई तशीच आहे, अस्मितेची लढाई आहे. कारण चर्चा होते, असे सामने कधीतरी क्वचितच होतात आणि या सामन्यांची चर्चा होते. एकूण धावसंख्या फलकावरती 14 झालेल्या आहेत. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. आता स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय नरेंद्र मस्कर. आता इथून मात्र डाव सुरू. ओ द विकेट नितेश. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न, 1 रन कंप्लीट झालेले. सेकंडचा कॉल राहील का? नरेंद्र मस्कर याचा होता प्रयत्न, परंतु समोरून आर्यन पाटीलने नकार दिलाय. आर्यन पाटीलने 1 चेंडू खेळला, 1 धाव आपण आतापर्यंत त्याचे पाहतोय. टीमची धावसंख्या जी आहे ती आपण यावेळेला 15 वरती जरूर पोहोचलेली पाहिलेली आहे. 15 रन, लॉस ऑफ 1 विकेट, 15 ला 1. आणि बिल्ड मध्ये नवीन फलंदाज रिसेंट मागील बॉल वरती आला होता मैदानामध्ये, तो आर्यन पाटील आता शेवटच्या बॉलला फेस करेल. नितेश पाटील त्याच्या समोर एक मोठं आव्हान असेल, कारण एक्सपिरियन्स खेळाडू आहे, चांगला कॅलिबर आहे. ऍज अ फिल्डर म्हणून आपण पाहतो संघासाठी चांगलं कॉन्ट्रीब्युशन, ऍज अ बॅट्समन म्हणून देखील चांगलं काम सातत्याने या खेळाडूने केलंय आणि आता ऍज अ बॉलर म्हणून देखील आज आपण त्याला नक्की चांगलं काम करताना पाहतोय. ओ हवेत वॅकंट एरिया, 2 फिल्डरच्या मधोमध बॉल, 1 रन कंप्लीट. सेकंडचा कॉल आहे स्ट्राईक एंड कडून. बॅटर पोहोचलेत नॉन स्ट्राईकला, केव्हाचेच बॅट्समन पोहोचलेले. 2 धावा या शेवटच्या बॉल वरती. टोटल धावा 17 आणि 18 धावांचं सेकंड आपला टार्गेट असेल यावेळेला यंगस्टार नारपोली समोर. संजय 11 भातान संघ आपण पाहिलाय, जो आता इथून अंतिम 2 मध्ये दाखल झाला, म्हणजे उपांत्य फेरीमध्ये त्यांची निवड झालेली आहे. बक्षीसपात्र फेरीचे सामने आपण इथे सध्या लढवतोय, पाहतोय मैदानामध्ये. टीम मीटिंग तन्मय 11 जनमान मसोबा 11 नारपोली संघ मैदानामध्ये पाहायला मिळेल.
नरेंद्र म्हस्कर यांचं विशेष कौतुक, कारण आज या बिल्ड मधील आपण जर विचार केला तर एक चांगल्या कॅलिबरचा संघ म्हणून देखील हा संघ गणला जातो. आणि या संघाला जर आपण पाहिलं तर घडवण्याचं काम, या संघाची अपब्रिंगिंग, स्टेट फॉरवर्ड एकाच दिशेने संघाला नेलं आणि संघाचा जो प्रवास आहे तो अगदी खडतर असताना देखील आपण पाहिलं की चांगल्या पुल्ला संघ तो आज खेळताना पाहायला मिळतोय. या मागचा पडद्याआडचा हिरो जर कोण असेल तर मग आवर्जून नरेंद्र म्हस्करचं नाव घेतलं जाईल. चला स्पीडअप करा, फिल्डिंग सेटअप लगेच लावून घ्या. तन्मय 11 जर्मन मसोबायलो नारपोली संघाला विनंती आहे. तसेच बॅटर देखील मैदानामध्ये आलेले आहेत. दिनेश आणि कल्पेश हे दोन फलंदाज पाहायला मिळतील. भातान आणि नारपोली संघांनी जवळपास 28 संघांना अशा पद्धतीने धूल चारली आहे की नेक्स्ट इयर 2 पूल भातांना नारपोलीचेच ठेवावे लागतील. चला लवकर आपण सामना सुरू करा अशी तुम्हाला विनंती आहे. माझ्याकडे मी घेऊन चालेन तुम्हाला सगळ्यांना पुनश्च. दरम्यान दोन्ही ताकदवर संघ एकमेकांच्या विरोधात होणार लढाई. आघाडीला आलेले दोन फलंदाज मैदानामध्ये. कल्पेश म्हस्कर ऑन स्ट्राइक, नॉन स्ट्राइकला दिनेश पाटील. बॉलिंग मार्फत पहिलं षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्क वरती अभिजित मोरे. स्ट्राइकला फलंदाज तयार असेल. रोशनजी पाटील यांच्याकडून प्रत्येकी षटकारासाठी आपण पाहतोय 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 1000 रुपयाचं पारितोषिक अपग्रेड झालेलं आहे. रोशनजी पाटील यांच्याकडून पारितोषिक राहील टीमसाठी. गोलंदाज तयार. ओ द विकेट. स्ट्राइक हँडला फलंदाज देखील सज्ज. हो पहिला बॉल आउट शॉट. पंचांकडे मोठी अपील. पंचांनी अपीलला फेटा हल्लाय. अभिजित मोरे म्हटलं तर मग मिस्टर RPL या, कारण आत्ताच झालेल्या रायगड प्रीमियर लीगच्या या रिसेंट सीझन मध्ये आपल्या स्वप्नातील सत्यवत बाईक ज्यानं पटकावली आहे तो हा खेळाडू आहे. आणि त्याच्या अगेन्स्ट खेळायचं समोरील मी म्हणेन की कल्पेश म्हस्करला. कल्पेशसाठी चेंडू नाही जलते निखारे फेकले जात आहेत. इतका चांगला खेळाडू समोरून. बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई, कारण दोन्ही संघ आपण जर पाहिले ना तर एकाच म्हणेन की कॅलिबरचे संघ आहेत आणि एकमेकांच्या विरोधात ही लढाई देखील आपल्याला आज पाहायला मिळते. लोअर फुल टॉस आहे. कार्पेटच्या तर खेळलेत. रन घेत असताना तिकडे आपण पाहतोय संख्या फलकावरती आपण जर नजर टाकली तर नक्कीच आता एक धाव आपल्याला जरूर पाहायला मिळते. सिंगल इथे आलेली आहे. स्ट्राइक हेडला फलंदाज देखील तयार राहील. बॅटिंग करत असताना दिनेश पाटीलला आता इथून संधी मिळेल. चला सगळे आयोजक आलेत. शुभ संकेत आहेत. पॉकेट रेडी झालेले आहेत. स्ट्राइक हेडला फलंदाज तयार राहील. एक यावेळचा बॉल. विकेटची चान्स होती. मिड विकेटच्या अगदी थोड्यासा ऑर्थोडॉक्स साईडला फिल्डर आपण पाहतोय त्यांच्याकडून घडली आहे चूक. जीवनदान मिळालंय दिनेशला. एक धाव तो ओव्हर. 2 फलंदाजांच्या अंतर्गत 2 टोटल वरती पाहायला मिळतात. धावांचा पाठलाग करायचा आहे. 9 बॉलला पाहतोय आपण 16 धावांची आवश्यकता. थोडी ताकदवर संघ आहेत. ओ व्हॉट अ शॉट. शॉट चांगला होता बट फ्लिक ऑफ द रिस्ट खेळला असताना आपण पाहिलं तिकडे फिल्डर तैनात देखील होते. सलग 3 षटकारांसाठी आणि विकेट हॅट्रिकसाठी आमचे माजी सरपंच नारपोलीचे दीपक पाटील तसेच जगदीशजी गायकर, आकाशजी पवार युवा नेते यांच्या वतीनं 5000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि अगदी आपण पाहिलं तर वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी त्यांनी उपस्थिती दिली. आणि एवढंच नव्हे तर अगदी आपण पाहतो या सामन्यांचा देखील ते आता इथून आनंद घेतात. आज दोन्ही भूमिका ऍज अ समीक्षक आणि ऍज अ चीफ गेस्ट म्हणून देखील ते आपल्याला लाभलेले आहेत. अभिजित मोरे 8ला 16 मॅचला बनवण्याचं काम. सुरुवातीचं पहिलं षटक त्याच्या माध्यमातून. राऊंड ऑफ अँगलनं टॉस झाला. बॉल टप्पा पडल्यानंतर
बाउन्स देखील चांगला होता. कल्पेश मात्र बॉलकडे पाहतच राहिला. छोट्या सणीचा प्रतिभावंत खेळाडू यंगस्टार नारपोलीला यंदाच्या हंगामामध्ये ज्यानं एक वेगळं वळण दिलं तो हा खेळाडू अभिजित मोरे. 5 चेंडू फेकलेत, फक्त 2 धावा खर्च केल्यात. सुपर बॉलिंग. लास्ट बॉल आहे, आडवा बॅटनं खेळायचा प्रयत्न, गॅप मध्ये मारण्याचा प्रयत्न राहिला तिकडे आणि गॅप शोधले देखील. लाजवाब बॅटिंग. शेवट गोड करायचा होता या पहिल्या षटकाचा आणि त्यासाठी उत्सुक होते. थोडी घाई झाली फिल्डर कडून, कारण फार दूर होते बॉल पासून, त्यामुळे वेगानं आले. आणि लास्ट मोमेंटला पहा आपण, थोडे फंबल झालेत, बॉल खाली राहिलाय आणि इथून आपण पाहतोय आता या बॉल वरती आपल्याला जरूर 4 धावा पाहायला मिळाल्या. पहिल्या षटकाचा खेळ पॉवर प्ले नाहीये. सो फर्स्ट ओव्हरला आपण पाहतोय 6च्या सरासरीनं चाललेत आणि आता रिक्वायर्ड रन रेट आपण पाहतोय एका षटकामध्ये 12 चाललाय. थोडं जलद गतीनं घ्या, स्पीडअप करा अशी विनंती आहे. फिल्डिंग सेटअप लगेच लावून घ्या, कारण बराच उशीर झाला. वेळ पहा 3:15 झालेली आहेत. आज 6 बॉल मध्ये 12 धावांची गरज आहे. सहा चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता असणार आहे. पाहूयात काय घडेल. दिनेश पाटील आणि समोरून आपण पाहतोय आता गोलंदाजी करण्यासाठी भावेश मोरे. भुऱ्या मागील मॅच मध्ये काय अफलातून गोलंदाजी केली होती या खेळाडूंना आणि आता मोठ्या जबाबदारीचं ओझं वाहून नेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये तो आला. शेवटच्या ओव्हरला गोलंदाजी करण्यासाठी डेथ ओव्हरला थ्रिलर बनवायचे समोरून दिनेश पाटीलला आणि एक वेल फिनिशर आहे. नारपोलीचं टेनिस क्रिकेट या खेळाडूंना हायलाइट केले याची चर्चा आपण सुरुवातीला देखील केलेली आहे. आणि स्ट्राइक हँडला आता आपण पाहतोय दिनेश पाटील तयार असणार आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती राऊंड द विकेट ना भावेश मोरे. भावेशचा बॉल समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न राहिलाय. सिंगल घेतली आहे सहज गतीनं. सेकंडचा कुठलाही कॉल नाहीये. इथे आपण पाहतोय 1 धाव आपण पाहतोय सहज प्राप्त झाले. सेकंडचा कॉल व्हायला हवा होता, कारण थोडं धीम्या गतीनं जरूर या बॉलला समोरून थ्रू केलं होतं. टू दी बॅक बॉलर तयार होता. बॅट्समन सेकंड रन साठी मी म्हणेन की ऍक्टिव्हेट नव्हते दोन्ही. 5 चेंडू आणि 11 धावांची गरज. कल्पेशला स्ट्राईक. संपूर्ण मालिका गाजवली आहे कल्पेशनं. आणि आता जर आपण विचार केला या मॅच मध्ये काय करेल हे फार महत्वाचं आहे. ओ यॉर्क लेंथ वन्स अगेन. डायरेक्ट हिट साठी गेले होते. 1 धाव मिळेल या बॉल वरती. सिंगल न धावसंख्या पुढे. संघाच्या खात्यामध्ये आता आपल्याला बदल घडताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजेच या वेळेला टोटल वरती 8 लागलेल्या आहेत. 4 बॉल मध्ये आता 10 धावांची आवश्यकता असणार आहे. 4 चेंडू 10 धावा. सामन्याचा आनंद फक्त नारपोलीकर घेत नाहीयेत, पातांचे देखील प्रेक्षक आपण पाहतोय. सीएम भोईर सर सामन्याला आपण पाहतोय अगदी टक्क लावून पाहतात. वामानी कॅप, कालचा इलिगन्स परफॉर्मन्स आणि आज आपण पाहिलं तर एक ट्रॉफीचे मानकरी ठरलेले आहेत. बालाजी ट्रॉफीज आणलेले आहेत आयोजकांनी, त्यांचं विशेष कौतुक केलं पाहिजे. मॅचकडे जाऊयात. ओ द विकेट. हा बॉल दिशा दिली आहे लॉंग स्टॉपची. बॉल जाईल सीमा पल्ल्यावर. 1 बाउन्स ओव्हर द टॉप. चौकार. टॉप शॉट. का होता मनसे पनवेल तालुक्याचा शक या फ्लेक्स वरती बॉल गेला. जरूर आपण पाहतोय आपले सगळे आयोजक आमचे सुजितदादा असतील, त्यानंतर या परिसरातील नामांकित नेते मनसेचे कार्यकर्ते, त्यानंतर राजसाहेब ठाकरेंच्या विचारांची गंगा वळवणारे भगीरथ अर्थात त्यांचे सुपुत्र अमितदादा ठाकरे आणि मनसे या राजकीय पक्षाची स्थापना आपण पाहिली 9 मार्च 2006 मध्ये ज्यांनी केली ते राजकीय नेते अर्थातच राजसाहेब ठाकरे. कणखर बाणा आणि तटस्थ असा आवाज, मराठीची अस्मिता जपणारे नेतृत्व, त्यांचा आपल्याला फ्लेक्स पाहायला मिळतो. हाल हेलिकॉप्टर लुक. गोपडी सारखी बॅट फिरवली फिल्डर आहेत. लास्ट मोमेंटला चांगले आपण फिल्डिंग पाहतोय. मोरे आता इथून आपण पाहतोय क्या बात आहे.
जबरदस्त आपल्याला पाहायला मिळाले आहे त्याच्या माध्यमातून कमिटमेंट. 2 धावा कंप्लीट झाल्यात. तिसऱ्या धाब्याला आपण पाहिलं आता एक वेगळी एकच धाव, यस एक धाव कंप्लीट झाले. सेकंडचा कॉल होता समोरून आणि इथून आपण पाहतोय तिथे मात्र दिनेशची विकेट कदाचित मिळेल. यस मिळाली विकेट. मोरे वारे छोरे. कारण दिनेश म्हटला तर विजयाच्या मध्ये उभा असलेला खेळाडू आहे, परंतु कल्पेशला जास्तीत जास्त स्ट्राईक दिली जात आहे ते. कारण कल्पेश म्हटला तर या मालिकेतील मी म्हणेन की नक्कीच एक चांगला ठासलेला फलंदाज आहे. स्पेशली या मालिकेला त्यांनी एक वेगळा रंग दिला आणि नारपोलीला जर मी म्हणेन की या फेरीपर्यंत कुणी आणलं असेल तर कल्पेशनं आणलं असेल तर कल्पेशवरती मोठी जबाबदारी. 2 ला 5 ची आवश्यकता. एक सामना आठवतो आपल्याला 4 ला 5 ची आवश्यकता होती. 3 बॉल डॉट झाले, 1 ला 5 आल्या होत्या. डेरवली सामना परास्त झाले ते आणि आता घरी जाऊन मी म्हणेन की आतापर्यंत ते झोपले नसतीलच आणि मला नाही वाटत आहे की आजची रात्र त्यांना झोप येणार आहे. कारण 18 बॉल 21 धावा ठीक आहे, परंतु 12 बॉल 11 धावा होत्या. त्यानंतर 4 बॉल 5 होत्या आणि त्याच धावा 1 बॉल 5 वरती आल्या. आणि डेरोली संघाचा स्ट्रगल राहिला ट्रॉफी जिंकण्यासाठी यंदा. किंवा एकच ट्रॉफी आय थिंक आता रिसेंट त्यांना मिळाली आणि आता इथे चान्स होती झालेलं अपयश पुसून टाकण्याची, झालेल्या चुका सुधारण्याची. परंतु चुका आहेत त्या पुन्हा पुन्हा घडू शकतात कारण माणूस चुकतो. 2 चेंडू आणि 5 धाबांची गरज. नितेश नॉन स्ट्राइक एंडला राहतील. न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट. स्ट्राइक एंडला कल्पेश आहेत. सामना कशा रीतीनं घडेल. गोलंदाजीसाठी मोरे. यॉर्कर शिल्लक वापरले. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल राहील का. एक धाव आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राइक एंडला थ्रो डायरेक्ट हिट करण्यासाठी जरूर गेले होते. 2 धावा कंप्लीट केल्यात. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 1 चेंडू आणि आता 3 धावांची गरज. रोमांचक मॅच, रोमहर्षक सामना. कल्पेशला माहिती आहे या सामन्यामध्ये आपल्याला एक धाव किती महत्वाची आणि किती किफायतशीर होती. कारण चौकार मारणं थोडं सोपं जातं षटकार मारण्यापेक्षा. दुसऱ्या बाजूला आपण जर विचार केला गोलंदाज अगदी आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच भावेश मोरे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्यानं केलेली आहे. मागील मॅच मध्ये देखील आपण पाहिलं तर चांगल्या धावा रोखल्या होत्या आणि चांगला लुक दिला होता मॅचला, चांगला टर्न दिला होता. त्याच्यावरती आता ही जबाबदारी आहे. फिल्डिंगची रचना बदलली जाते. आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरला थोडासा ऑर्थोडॉक्स फिल्डर त्यांनी आता जरूर तैनात केला. दुसऱ्या बाजूला आपण जर विचार केला लॉंग ऑन तैनात आहे, लॉंग ऑफ तैनात आहे. कावो कॉर्नरला फिल्डर आहे. मिड विकेटच्या थोडासा अलीकडच्या बाजूला फिल्डर आहे. फाईनला कोणी नाही आहे याची चर्चा. थर्डमॅन देखील आतमध्ये. किती काही झालं तरी नारपोली जिंकणारा. पाहूयात कोण जिंकतंय. एक संघ 2 वर्षाच्या बदल्यात, दुसरा संघ 2.0 न पुढे जाण्यासाठी सज्ज. ओ सुंदर शॉट आणि सामना जिंकलाय कल्पेश मस्करनं. अर्थातच यंग स्टार नारपोलीनं. जबरदस्त आपण पाहतोय बॅटिंग.